स्नेहनेट्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने आपण हा आज व्हिडिओ बनवत आहे. खूप दिवस झाले आपण अपडेट दिलेला नाही. आपल्या नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळा होता, त्यामुळे त्या कामाच्या व्यस्ततेमुळे जे अपडेट आहे ते अपडेट मला देता आलं नाही. याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे जागा वाढणार नाहीये अशा संदर्भात सुद्धा एक व्हिडिओ, खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत युट्यूबच्या माध्यमातून, परंतु जागा नक्कीच वाढेल या संदर्भातील एक नवीन पत्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते शिक्षक संचालनालयाचं पत्र आहे. नेमकं त्या पत्रामध्ये काय आहे हे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल शिक्षक भरतीच्या संदर्भात किंवा तुम्हाला कोणती हेल्प लागली असेल किंवा आपण जर प्रिफरन्स टाकणार असाल तर त्या प्रिफरन्स संदर्भातील किंवा इतरही ज्या काही अपडेट्स आहेत ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. 14 तारखेमध्ये एक पत्र आलेलं आहे आणि शिक्षक संचालनालयाचं हे पत्र आहे. त्यात शिक्षक संचालनालय सर्व आणि पत्र जे आहे प्राथमिक त्यांच्या संदर्भातलं पत्र आहे. आणि हे कशा संदर्भातलं आहे तर विषय आहे विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक ही जी भरती आहे या भरतीची कारवाई करण्याबाबत. मग हे आपल्या संदर्भात आहे का, आपल्याला लागू आहे का? 100% आपल्याला लागू आहे. तुम्हाला जर हे पत्र मिळालं नसेल तर हे पत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्सच्या जे काही लिंक आहे त्यामध्ये ग्रुप आहेत आपले, मग टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, चॅनलचा व्हॉट्सअप चॅनलचा ग्रुप आहे त्यावरती मी टाकतोय. त्यामध्ये तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला नक्कीच समजेल की आपल्याला जागा वाढण्याच्या संदर्भात हा पत्र आहे. त्यात दोन ओळी त्यात आपल्याला वाचायच्या आहेत. त्या म्हणजे काय तर विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांची पदोन्नती झाल्यानंतर जे काही जागा 31 मे पर्यंत जे काही जागा काय होणार आहे शिल्लक राहणार आहेत किंवा त्या जागा रिक्त होणार आहे, त्या रिक्त झालेल्या जागांवरती जे काही शिक्षक भरती असणार आहे किंवा शिक्षक जी पदं आहेत ती पदं पवित्र पोर्टल माध्यमातून भरण्यात यावी असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे लवकरात लवकर पदोन्नती ही प्रक्रिया झाली की विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी त्या ज्या जागा आहेत त्या जागा रिक्त होणार आहे. दुसरा एक मुद्दा आपण पाहिलेला आहे. यापूर्वी सुद्धा 21 तारखेचं जे मार्च महिन्यातलं जे पत्र होतं, म्हणजे 21 फेब्रुवारीचं जे पत्र होतं, त्या पत्रामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख केलेल्या सूचनाच्या बाबतीत की ही जी भरती आहे या भरतीमध्ये येणाऱ्या जागा, या जागा कशाच्या कोणत्या ह्याच्यातल्या आहेत तर या जागा 31 मेच्या लास्ट पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत 31 मे पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांची सुद्धा या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होणार आहे. आणि ही जी भरती आहे ही भरती होणार आहे 80%, म्हणजे 80% जागा या भरतीतून भरल्या जाणार आहे. त्यामुळे आपल्यासाठी या जर जागा पदोन्नतीच्या माध्यमातून जर गेल्या तर या सुद्धा जागा केंद्रप्रमुख आपल्याला माहिती आहे 2400 पेक्षा जास्त केंद्रप्रमुख आहेत. त्यात काही शिक्षक मुख्याध्यापक होतील, काही शिक्षक विस्तार अधिकारी होतील. तशा 3,500-4 हजार जागा विद्यार्थी मित्रांनो ह्या तुमच्यासाठी वाढत आहेत. म्हणजे आनंदाची बाब आहे, आपल्यासाठी गुड न्यूज आहे. कोण म्हणतं की जागा येत नाही, आणि अशाच पद्धतीने या जागा वाढणार आहेत आणि या आपल्यासाठी ती आनंदाची बातमी आहे. म्हणजे हे परिपत्रक आपण जर वाचलं नसेल तर पुन्हा एकदा रिवाइज करून त्यांना वाचा, 2दा वाचा, तुम्हाला नक्कीच समजेल की या शब्दांमध्ये काय आहे. तर या शब्दांचा वापर किंवा या शब्दांचा फायदा आपल्या सर्व शिक्षक भरतीच्या 1,70,000 विद्यार्थ्यांना होणार आहे. आणि जो कट ऑफ संदर्भातील आपल्याला संभ्रम जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या माध्यमानुसार, तुमच्या गुणानुसार प्राधान्यक्रमासाठी आपण तुम्हाला मदत करणार आहोत. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.